लाडके संत वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची शपथ घेणारे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु आणि जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता स्वतः त्या संसाराची आहुती देणारे जगमान्य महान भगवत भक्त संत सम्राट देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा नामचिंतनाचं अलौकिक महत्व सांगून नामचिंतनाचा महिमा सांगून त्याच्याविषयी आपल्या अंतकरणातील भावना जागृत करण्याचा आजचा हा अभंग आहे. काय अभंग आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जी गोष्ट या मृत्यू लोकामध्ये अनेक गोष्टी आहेत, या मृत्यू लोकामध्ये अनेक इच्छा आहेत, याच मृत्यू लोकामध्ये अनेक अपेक्षा आहेत. एवढ्याही अपेक्षा, एवढ्याही गोष्टी, एवढ्याही अपेक्षा पूर्ण करण्याचं एकमेव साधन मी तुम्हाला सांगतो, नुसतं सांगत नाही, अनुभव आले अंगा आणि तो या जगा देत असे. तो अनुभव महाराज नामचिंतनाचा अनुभव, नामाचा महिमा आणि नामचिंतनाचं अलौकिक महत्व सांगण्याचा आजच्या अभंगातून महाराजांचा प्रयत्न आहे. जगातल्या कोणत्याही अपेक्षा मात्र पूर्ण करू शकतो ते अभंगाचं पहिलं चरण आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगातल्या अनेक गोष्टी अपेक्षा पूर्ण करू शकतात आणि दुसरी गोष्ट आहे, ज्या भवसागरामध्ये आपण पोहत आहोत, ज्या संसार रूपी भवसागरामध्ये पोहत आहोत, काही पोहण्याचा प्रयत्न करत आहेत, हा संसार रूपी भवसागरामध्ये म्हणजे या दुःखाच्या भवसागरातून निघण्याची वाट मोकळी करण्याचं साधन म्हणजे ते अभंगाचं दुसरं चरण आहे. आणि महाराज म्हणतात, या दुःखाच्या भवसागरातून बाहेर पडण्याकरता काही करायची गरज नाही, योग याग करायची गरज नाही. ते अनेकानं केले, पण तुम्हाला एवढा सायास करायची गरज नाही.